स्ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पवित्र पोर्टलचं तिसरी जी भरती आहे ती भरती सुरू आहे. आस्थापनांची राहिलेले जे काही दिवस आहे त्या दिवसांमध्ये अजून 1000-2000 जागा ऍड होणार आहेत, येणार आहेत, अपलोड होणार आहेत. सर्व जागांसाठी अपलोड म्हणजे अप्रूव्ह झालेला आहे, सर्व जागा अप्रूव्ह झाल्या आहेत. त्यात 22,000 प्लस म्हणजे 23,000चा आकडा मी या ठिकाणी टाकलेला आहे. 23,000 प्लस जागा आपल्याला मिळत आहे म्हणजे बंपर भरती आहे. प्रत्येकांच्या आशा ह्या पल्लवित झालेल्या आहेत की मला नोकरी लागेल, मला नोकरी लागेल, कट ऑफ कमी यायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे जिथं जागा जास्त तिथं कट ऑफ कमी येणार आहे. आणि विद्यार्थी मात्र आपल्याला कमी दिसत आहेत स्पर्धेमध्ये. तर 1,78,000 त्यामधील 74,000 विद्यार्थी हे 100 पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा आपल्याला दिसत आहे. स्पर्धा ही डिवाइड झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिली ते 5वी साठी शिक्षक वेगळं, सीटीटी टीईटी पेपरवर नसणारा, 6वी ते 8वी साठी सायन्स मॅथ असणारे वेगळे, त्यामध्ये सामाजिक शास्त्र असणारे वेगळे, भाषेसाठी विषय वेगळे, त्यात माध्यमांचे विद्यार्थी वेगवेगळे, मग त्यात उर्दू असेल, कन्नड असेल, त्यामध्ये हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, सेमी इंग्रजीचे वेगळे. अशा पद्धतीनं त्यात समांतर आरक्षणाचा मुद्दा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे वेगवेगळे, माजी सैनिकांच्या मुले असे वेगवेगळे या ठिकाणी असे वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रमामध्ये किंवा सर्व याच्यामध्ये स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने कमी कमी होताना दिसत आहे. नंतर फक्त बीएड झालेले, दोन्ही पेपर पास असणारे, एकच पेपर पास असणारे, 9वी ते 10वी साठी समोर लायबल असणारे, 9वी ते 12वी साठी लायबल असणारे, अशा सर्व बाबी ज्या आपण पाहिल्या तर यानुसार आपल्याला स्पर्धा ही अत्यंत कमी दिसत आहे. जशा एका दुसऱ्या जर आपण स्पर्धा परीक्षा पाहिल्या, पोलीस भरती असेल, 17 लाख फॉर्म 17,000 जागेसाठी येतात. या ठिकाणी 17 लाखही नाही, फक्त 1 लाखावरती जागा आपल्याला पाहायला मिळतात. 1,70,000ची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मग यामध्ये सर्वाधिक जास्त संधी कोणाला आहे? 9वी ते 10वी करता किंवा 6वी ते 8वी करता जी संधी आहे ती सर्वाधिक संधी कोणाला आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला आपण जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही मुद्दा असेल किंवा कोणतेही शिक्षक भरतीच्या संदर्भातील अपडेट असेल ते आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 6वी ते 8वी किंवा 6वीच्या पुढे जे काही 10वी पर्यंत जर असेल तर विद्यार्थी जर बीएड झालेला असेल तर तो या ठिकाणी लायबल आहे. 8वीच्या पुढे जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला बीएड पाहिजे, डीएड वाल्यांचं त्या ठिकाणी चालणार नाही. मग डीएड वाले जे आहेत ते कुठपर्यंत? 1ली ते 8वी पर्यंत. जर दोन्ही पेपर पास असेल तर 1ली ते 8वी, एक पेपर पास असेल तर फक्त 1ली ते 5वी. मग संधी कोणाला जास्त आहे? तर संधी आपल्या सर्वांच्या शाळेत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळांचा जर आपण विचार केला तर आपण 6वी पासून तर डायरेक्ट 10वी पर्यंत सर्वाधिक विषय आहेत 2. एक उपलब्ध विषय आहेत ती सीटीटी जर तुम्ही पास होत असाल तर तुमच्याकडे सायन्स आणि मॅथ. सीटीटी जर पेपर 2 पास होत असाल तर तुमच्याकडे आहे फक्त सोशल सायन्स. ह्या दोन्ही विषय घेऊन पास होणार. हे दोन्ही विषय 6वी ते 8वीला तुम्हाला दिसतात. मग यात संधी तुम्हाला जास्त आहे. नंतर संधी कोणाला जास्त आहेत? लँग्वेजवाले, इंग्रजी माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, म्हणजे इंग्रजी भाषा घेऊन ते पास झाले तर इंग्रजी भाषेचे शिक्षक, नंतर मराठी भाषेचे शिक्षक, हिंदी भाषेचे शिक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये जिथं जागा कमी तिथं आपल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा जास्त, परंतु विद्यार्थीच मात्र कमी असल्यामुळे स्पर्धा ही बरोबर आहे, त्यामुळे संधी ही जास्त आहे. मग मॅथ आणि सायन्सचे विद्यार्थी आता आपल्याला प्रमाण जास्त दिसतो आणि मात्र ते विद्यार्थी डीएड करण्याचा कल किंवा बीएड करण्याचा कल मात्र या विद्यार्थ्यांचा कमी होता. त्यामुळे 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे वळतो, 12वी पास झालेला विद्यार्थी फार्मसीकडे वळतो, नर्सिंगकडे वळतो. आणि अशा वेळेला मात्र मधल्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा डीएड बीएड करण्याचा प्रमाण मात्र हा काय झालेला होता? कमी झालेला होता. आपली स्पर्धा 1,78,000 किंवा 1,80,000 मध्ये जर असेल तर अत्यंत कमी स्पर्धा आहे, हे मी तुम्हाला प्रकर्षाने सांगतोय की ते आपल्याला जाणीव सुद्धा होत आहे. आणि यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत आता सायन्स आणि मॅथ घेऊन पास झालेले आहेत किंवा बीएड ची ज्यांची मेथड असेल तर नक्कीच या विद्यार्थ्यांना संधी आहे. आणि संधी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 8 ते 10,000ची संधी आहे. सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांसंदर्भात काल मी व्हिडिओ बनवलेला होता की जे 8वी पर्यंत जे विद्यार्थी आहेत, जे उमेदवार आहेत, की त्यांच्या काही जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त होताना आपल्याला दिसत आहे. सिंधुदुर्गमध्ये आताच समायोजन झालं, त्यामध्ये सुद्धा अतिरिक्त होताना दिसत आहे. भाषेचे शिक्षक सुद्धा काही प्रमाणात अतिरिक्त होताना आपल्याला दिसत आहे. तर जागा मात्र आपल्याला भरघोस जागा 6वी ते 8वीच्या, 9वी 10वी पर्यंतच्या जागा ज्या आहेत त्या सायन्स आणि मॅथच्या सर्वाधिक आहेत.
एकही अशी शाळा नाही ज्या ठिकाणी सायन्स मॅथ शिकवलं जात नाही. एकही अशी शाळा नाहीये की ज्या ठिकाणी भाषा शिकवलं जात नाही. त्यामुळं पण प्रत्येक विद्यार्थी हा आर्ट मधून येण्याचा प्रमाण जास्त होता, सायन्स मधून येण्याचा जास्त प्रकार होता. त्यामुळे विद्यार्थी सोशल सायन्स बीएड घेऊन मेथड घेऊन पास व्हायचे किंवा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांना इकडे संधी नाही. तर जे बीएससी केलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र सायन्स आणि मॅथ साठी संधी आहे. जे एमएससी झालेले विद्यार्थी आहेत त्यांना 11वी-12वीला त्या ठिकाणी संधी आहे. त्यामुळं सर्वाधिक संधी ही सायन्स आणि मॅथ घेऊन जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या उमेदवारांना खूप जास्त संधी आहे, जागाही जास्त आहे. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी नोकरीमध्ये श्रीगणेशा होईल. आपण प्राधान्यक्रम देताना योग्य असे प्राधान्यक्रम द्या. विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू साठी दोन्ही द्या. कारण 2324 अशा संस्था आहेत ज्या विदाऊट इंटरव्ह्यू साठी जागा अपलोड केलेल्या आहेत आणि ज्यामध्ये स्वामी असेल, सरस्वती संस्था असेल, स्वामी संस्था असेल, संस्था असेल, शिवाजी संस्था असेल, मराठा प्रसारक असेल, अशा विविध ज्या संस्था आहेत, ज्या चांगल्या संस्था आहेत, त्यांच्या शाळा सुद्धा नावारूपास आलेल्या आहेत, ज्या चांगल्या संस्था आहेत, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमची जी काही पात्रता आहे त्यानुसार तुम्हाला विद्यार्थी मिळेल आणि शिकवण्याचा आनंद सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हेच अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्राधान्यक्रम देण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, यावरती जॉईन व्हा, माझ्याशी संपर्क साधा. आपल्याला त्या पद्धतीने आपण सर्वांनी अभ्यास करून आपल्याला काय करता येईल, प्राधान्यक्रम देता येईल आणि तुम्ही नक्कीच या विभागात तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.